2014 ची लोकसभा निवडणूक, महाराष्ट्रातून भाजपचे 23 खासदार. 2014 ची विधानसभा निवडणूक, त्यावेळेस भाजपचे 122 आमदार. 2019 ची लोकसभा निवडणूक, तेव्हा भाजपचे पुन्हा एकदा 23 खासदार. 2019 ची विधानसभा निवडणूक, तेव्हा मात्र भाजपचे 105 आमदार. आता 2024 ची लोकसभा निवडणूक, भाजपची 25+ घोषणा तर महायुतीची 45+ घोषणा. भाजपचं वारू यंदाही चौफेर उधळणार असंच वाटत होतं. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. तब्बल 31 जागांवरती आघाडीने विजय मिळवला. पण यामध्ये भाजपची पिछेहाट झाली आणि 48 पैकी भाजपला केवळ 9 जागांवरती यश मिळवता आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही केवळ 7 जागांवरती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही केवळ 1 जागेवरती विजय संपादन करता आला. देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आली असली तरीही मात्र महाराष्ट्रातील हीच पिछेहाट ही भाजपच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. बरं, आता ही चिंता केवळ लोकसभा निवडणुकीतील पराभवापुरतीच मर्यादित नाही, कारण पुढील 3 महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज ठाकरे यांच्यासारखा नेता महायुतीसोबत होता, तरीही लोकसभा निवडणुकीत तब्बल 164 विधानसभा मतदारसंघात महायुतीची पिछेहाट झाली आहे. महायुतीच्या दिग्गजांनाही आपापल्या विधानसभा मतदारसंघात चांगलं यश मिळवता आलं नाहीये. यातीलच नावं पाहिली तर महायुतीला आगामी विधानसभा निवडणूक सोपी नाही याचेही संकेत मिळतात. यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री तानाजी सावंत, छगन भुजबळ, उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण अशा दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. यातीलच काही नेत्यांच्या मतदारसंघातील पिछाडीवरून अंतर्गत कुरबूर सुद्धा सुरू झाली आहे आणि ही कुरबूर महायुतीला परवडणारी नाहीये. त्यामुळे मुंबई आणि कोकण पट्ट्यातील ही स्थानिक समीकरणं नेमकी कशी राहिली आहेत याचा स्लेट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा. आता पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचाच डंका वाजलाय. महाविकास आघाडीने मुंबईतील 6 पैकी 4 मतदारसंघांमध्ये विजय संपादन केला, तर महायुतीला अवघ्या 2च जागांवरती समाधान मानावं लागलं. या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ येतात. या 36 पैकी 22 जागांवरती सध्या महायुतीचे आमदार आहेत, तर यात भाजपचे 16 आणि शिवसेनेचे 6 आमदार आहेत. याशिवाय 14 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत. मात्र तरीही 36 पैकी तब्बल 21 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचाच डंका वाजलाय, तर केवळ 15 मतदारसंघांमध्येच महायुतीला आपलं प्राबल्य राखता आलंय. यामध्ये राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघातून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना 5,000ची आघाडी मिळाली. हेच नार्वेकर लोकसभेसाठी इच्छुक होते, तर सावंत यांना मिळालेली मतं पाहून आपण रिंगणात उतरलो नाहीत यातच त्यांना आता समाधान असेल. इथल्या शिवसेनेच्या विरोधी उमेदवार असणाऱ्या यामिनी जाधव यांना सुद्धा स्वतःच्याच भायखळा या मतदारसंघात आघाडी मात्र घेता आली नाही. उलट सावंत यांना इथं 45,000हून अधिक मतं मिळालीत. तर भाजपचे मुंबईतील नेतृत्व करणारे आमदार आशिष शेलार हे सुद्धा अगदी काठावरच पास झालेत. त्यांच्या वांद्रे पश्चिम मधून उज्ज्वल निकम यांना केवळ 4,000च मताधिक्य मिळाले. त्यामुळे शेलार आता इतर आमदारांना काय सांगणार हा सुद्धा प्रश्न आहे. शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबईतील उमेदवार रवींद्र वायकर यांनाही त्यांच्याच जोगेश्वरी या मतदारसंघातून आघाडी मात्र मिळवता आली नाही. शिवसेनेचे चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे आणि कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याही मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनाच लीड मिळाले. या उलट मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे आपापले बालेकिल्ले राखण्यात यशस्वी ठरलेत. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून अरविंद सावंत यांना आघाडी मिळाली आहे, तर उद्धव ठाकरे राहत असलेल्या वांद्रेमधून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना 27,000चं मताधिक्य मिळाले. इथं काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसचं काम केलं की नाही याबाबत तेच जास्त चांगल्या पद्धतीने आता सांगू शकतील. मात्र त्यांच्या मतदारसंघात आघाडी मिळाली हे नक्की आहे. तर राज ठाकरे वास्तव्यास असलेल्या दादर माहीम या मतदारसंघातून महायुतीला चांगली आघाडी घेता आली आहे. पण मुंबईतील इतर मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही हे खरंय. मुंबईतील मुस्लिम मतं ही महायुतीच्या बाजूने उभी राहिलीत असा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. या मोठ्या शहरातील पिछेहाट आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक आमदारांची दांडी गुल करू शकते. बरं, आता हे गणित विधानसभा निवडणुकीपुरतंच मर्यादित नाहीये, कारण महाविकास आघाडीची घोडदौड जर का अशीच सुरू राहिली तर मुंबई महापालिका जिंकण्याचं भाजपचं स्वप्न हे आणखी अवघड होऊन बसू शकतं. आता कोकण पट्ट्यातील आपण जर का समीकरणं पाहिली तर कोकण पट्ट्यात महायुती वरचढ आहे, मात्र इथं सुद्धा वाद पेटलेले आहेत.
मुंबईतील 6 मतदारसंघ वगळून कोकण पट्ट्यात लोकसभेचे 6 मतदारसंघ येतात. यामध्ये विधानसभेच्या 36 मतदारसंघांचा समावेश होतो. याशिवाय मावळ या मतदारसंघाला रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत हे 3 मतदारसंघ जोडलेले आहेत. त्यामुळे कोकण पट्ट्यातील एकूण 39 विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास इथं भाजपचे 12, शिवसेनेचे 13, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि मनसेचे 1 असे 29 आमदार आहेत. तर 7 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत. याशिवाय बहुजन विकास आघाडीचे सुद्धा 3 आमदार कार्यरत आहेत. कोकण पट्ट्यात येणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कल्याण, ठाणे आणि पालघर या 5 जागा जिंकण्यात महायुतीला यश आले. तर केवळ भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना यश मिळाले. इथल्या 39 पैकी 27 मतदारसंघांमध्ये महायुतीचाच बोलबाला राहिलाय. तर 12 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य घेण्यात यश मिळालं. यात प्रामुख्याने मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या चिपळूण या मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे उमेदवार असणाऱ्या विनायक राऊत यांना आघाडी घेता आली आहे. उदय सामंत यांच्या मतदारसंघात नारायण राणे यांची पिछाडी ही नाव वाद निर्माण करणारीच ठरली. तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीसाठी आग्रही होते. मात्र त्यांच्याऐवजी राणेंना उमेदवारी मिळाल्याने सामंत हे नाराज झाले. त्या नाराजीतूनच त्यांनी काम केलं नसल्याचं सुद्धा बोललं गेलं. त्यामुळे राणे पिता पुत्रांनी सामंतांना लक्ष केलं. या उलट राणेंशी सध्या मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चांगली आघाडी मिळवून दिली आहे. याशिवाय शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत आणि महेश बालदी यांच्या उरण या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे या दोन्ही आमदारांसाठी आता धोक्याची सूचना मिळाली आहे. याशिवाय भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांच्याही मतदारसंघातून भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांनाच आघाडी मिळाली आहे. तर कोकण पट्ट्यात एकनाथ शिंदे यांनी बालेकिल्ला राखलाय. खुद्द शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडी या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 44,338 मतांची आघाडी मिळवून देत त्यांचा विजय सुकर करण्यात आला. याशिवाय ठाणेही शिंदेंनी राखले. आमदार विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे आणि भाजप आमदार किसन कथोरे हे सुद्धा आपापल्या मतदारसंघात यशस्वी ठरलेत. तर कथोरे यांनी कपिल पाटील यांना आघाडी मिळवून दिल्याने त्यांच्यावरील आता संशय सुद्धा दूर झालाय. मात्र कथोरे आता कपिल पाटील यांनी केलेल्या टीकेचं उत्तर काढतील हे सुद्धा नक्की आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.